पुरंदर तालुक्यातील जलाशय पूर्णत्वाकडे वाटचाल करतायत। सासवड शहराला पाणी पुरवठा करणारा गराडे जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। इतरही जलाशयांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी समाधानकारक पाहायला मिळते। त्यामुळे यावर्षी पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागणार नाही असं सध्या चित्र आहे। पुण्यामध्ये जीव धोक्यात घालून नदीपात्रामध्ये अंघोळ करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय। नदीपात्रामध्ये उतरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे। पुण्यातल्या वेल्हे तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे वेल्हे ते 18 गाव मावळ परिसरामध्ये रस्ता खचलेला आहे। पावसामुळे रस्ता खचल्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। तर या मार्गावर अपघात होण्याची भीती व्यक्त होतीये। हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदीचा द्वेष करणं हेही विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलेलं आहे। राज्यातील पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे। पुण्यामध्ये हिंदी सक्ती विरोधातील बॅनर्स मनसेने लावलेले आहेत। त्यावर मराठी माणसा जागा हो, हिंदी सक्ती विरोधात धागा हो असा आशय लिहिण्यात आलेला आहे। दक्षिणेतल्या राज्यामध्ये तिसरी भाषा हिंदी शिकवण्याचा पर्याय नाही, मग महाराष्ट्रातच का असा सवाल विचारला जातो।